सर्व गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी आणि प्रगती क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे स्वागत. आज आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन हा लेसन बघतोय, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. आता आज आपला हा लेसन संपणार आहे. हा टॉपिक आता घेऊया आपण पहिला, मास अँड वेट. मास आणि वेट यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते बघूया. मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन. ठीक आहे. Mass is the amount of the matter present in the object. What is the definition of the mass? वस्तुमान म्हणजे काय, तर पदार्थातील द्रव्यसंचयाचे मापन, म्हणजे त्या पदार्थामध्ये किती द्रव्यसंचय आहे त्याचं माप, ते म्हणजे वस्तुमान. SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. जे वस्तुमान आहे हे किलोग्रॅममध्ये मोजतात. मास इज अ स्केलर क्वांटिटी. ही अदिश राशी आहे. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. म्हणजे पृथ्वीवरील कोणत्याही भागावर तुम्ही त्या वस्तूला घेऊन गेले तर त्या ठिकाणी त्याचं जे वस्तुमान आहे हे कसं असणार, सेम, सारखंच असणार. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वेन वी गो टू अनादर प्लॅनेट. ऑफकोर्स अजून आपण दुसऱ्या ग्रहावर जरी त्या वस्तूला नेलं तरी त्या वस्तूचं जे वस्तुमान आहे हे कसं राहणार, सारखंच राहील. According to Newton's first law, it is the measure of the inertia of an object. Higher the mass, higher is the inertia. म्हणजे वस्तुमान जे आहे, वस्तूचं वस्तुमान हे त्याच्या जडत्वावर डिपेंड आहे. म्हणजे जेवढी वस्तू जड तेवढं तिचं वस्तुमान जास्त असं आपण म्हणतो. आणि वेट म्हणजे वजन. The weight of an object is defined as the force with which earth attract the object. आपण जो नेहमी शब्द वापरतो वजन, पण हे वजन जे शब्द वापरतो आपण, एखाद्या वस्तूचं वजन सांगतो, ते वजन नसतं, त्या वस्तूचं काय असतं, ते वस्तुमान असतं. कारण वजन म्हणजे काय, तर वजन म्हणजे द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजे पृथ्वी जितक्या बलाने त्या पदार्थाला, वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते, ते बल, त्या बलाला वेट असं म्हणतात, वजन असं म्हणतात. The weight of an object is defined as the force with which earth attract the object. म्हणजे वेट म्हणजे एक प्रकारचं काय आहे, फोर्स आहे. The force on an object of the mass m on the surface of the earth can be written using equation. वेट म्हणजेच फोर्स, गुरुत्वीय फोर्स. तर त्याचं आपण सूत्र काय आहे, W इज इक्वल टू F इज इक्वल टू mg. वेट दॅट इज इक्वल टू फोर्स, आणि फोर्सचं हे काय, m इंटू g. g इज द ॲक्सिलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजे काय, गुरुत्वीय त्वरण. m इंटू ए इज द ॲक्सिलरेशन, पण इथे गुरुत्वीय त्वरण आपण वापरणार आहोत, म्हणून F इज इक्वल टू mg, वेअर g इज gm अपॉन आर स्क्वेअर. जीची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार, g म्हणजे काय, तर g इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू m इज द मास ऑफ द अर्थ डिवायडेड बाय रेडियस, स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द अर्थ. अंडरस्टँड. तर मास आणि वेटमध्ये काय फरक आहे, मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन. वजन म्हणजे फोर्स, गुरुत्वीय बल, पदार्थावरील गुरुत्वीय बल, त्याला वजन असे म्हणतात. वेट बिंग अ फोर्स, इट्स SI युनिट इज न्यूटन. आता वेट म्हणजे काय आहे, फोर्सच आहे, एक प्रकारचं बल आहे, आणि म्हणून बलाचं जे हे आहे युनिट काय आहे, न्यूटन. बलाचे एकक न्यूटन आहे, म्हणून वजन, वेटचंही जे एकक आहे ते काय आहे, न्यूटनच आहे. ऑल्सो द वेट बिंग अ फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट्स डायरेक्शन इज टुवर्ड सेंटर ऑफ द अर्थ. तर वजन जे आहे हे फोर्सच असल्यामुळे ती वेक्टर क्वांटिटी आणि तिची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनेच असते. ॲज द व्हॅल्यू ऑफ द g इज नॉट सेम एव्हरीवेअर, वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. जीची व्हॅल्यू आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितली, जशी हाईट वाढते तशी जीची व्हॅल्यू कमी होते की जास्त होते, हाईट वाढली तर जीची व्हॅल्यू कमी होते. त्याचप्रमाणे जसं आपण पृथ्वीच्या जमिनीच्या खाली जातो आहे तसतशी जीची व्हॅल्यू कमी होते. बघितले ना, जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द अर्थ. So as the value of the g is not same everywhere, the weight of an object changes from place to place and though its mass is constant everywhere. म्हणजे आपल्याला याच्यातला डिफरन्स काय की वेट हे जे आहे हेच प्रत्येक ठिकाणी चेंज होत जातं, पण मास हे चेंज होतं का, वस्तुमान चेंज होत नाही, तर वेट चेंज होत राहतं.
कळालं. Colloquially we use weight for both mass and weight and measure the weight in kilogram which is the unit of mass. बोलीभाषेमध्ये आपण एखाद्याचं सांगतो वजन किती आहे. आता एखाद्याचं वजन आपण म्हणतो राजीव्स वेट इज 75 किलोग्रॅम, पण त्यावेळेस आपण काय बोलत असतो, त्याचं मासबद्दल आपण म्हणजे त्याचं वस्तुमान आपण सांगत असतो. म्हणजे सायंटिफिक लँग्वेजमध्ये जर आपल्याला एखाद्याचं वजन सांगायचं असेल तर ते वजन कसं येणार, 75 किलोग्रॅम त्याचं वजन नाही आहे, हे त्याचं मास आहे, त्याचं वस्तुमान आहे. आणि त्याचं वेट जर काढायचं असेल तर वेट इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन 75 किलोग्रॅम मास. म्हणजे 75 किलोग्रॅमचा तो माणूस आहे ज्याच्यावर गुरुत्वीय बल किती प्रयुक्त आहे, पृथ्वी किती बल प्रयुक्त करते ते म्हणजे वजन. आणि ते जर आपल्याला काढायचं असेल तर आपण कसं काढतो, F इज इक्वल टू mg, दॅट इज दॅट फोर्स इज इक्वल टू m. तर m म्हणजे राजीवचं वस्तुमान, तर किती आहे 75, आणि g ची व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज 9.8, दॅट इज इक्वल टू 735 न्यूटन. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. Now the weight of 1 kilogram mass is 1 into 9.8, that is 9.8 न्यूटन. म्हणजे 1 किलोग्रॅम वस्तूचे वस्तुमान असलेले वस्तूचे वजन हे किती असते, 9.8 न्यूटन. तर आपली जी वेइंग मशीन म्हणजे तराजू काटा हा आपल्याला काय सांगत असतो, वजन की वस्तुमान, तर वस्तुमान. द टू स्केल बॅलन्स इन शॉप्स कम्पेअर टू वेट्स, दॅट इज टू मासेस. दोघांचं वस्तुमान तो कम्पेअर करत असतो, बॅलन्स करत असतो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे, इफ अ पर्सन वेट 750 न्यूटन ऑन अर्थ. म्हणजे एका मनुष्याचं वजन जर 750 न्यूटन आहे पृथ्वीवर, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून. तर त्याचं चंद्रावर वजन किती असेल. आणि इथे तुम्हाला काय सांगितलं आहे की चंद्राचं जे वस्तुमान आहे ते किती आहे, 1/81 ऑफ दॅट ऑफ अर्थ. अर्थच्या 1/81 पट आहे, आणि रेडियस पण अर्थपेक्षा 1.37 पट आहे, म्हणजे कमी आहे ऑफ दॅट ऑफ द अर्थ. अंडरस्टँड. तर वेट ऑन अर्थ इज इक्वल टू 750 न्यूटन. म्हणजे काय काय दिलं आहे, गिवन रेशो ऑफ द मास ऑफ द अर्थ टू मास ऑफ द मून. आता इथे जे 1/81 आहे ते इथे आपण कसं लिहिणार, me/mm. म्हणजे रेशो जर आपण काढला, मास ऑफ अर्थ डिवायडेड बाय मास ऑफ मून, दॅट इज इक्वल टू 81. आणि त्याच प्रकारे जी ही व्हॅल्यू दिली आहे ती आपण इथे कशी लिहिणार, रेडियस ऑफ अर्थ डिवायडेड बाय रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 3.7. आता आपण बघूया की आपल्याला वजन किती आहे, मास ऑफ द पर्सन बी mkg असं आपण गृहीत धरू. तर वेट ऑन द अर्थ, वेट म्हणजेच फोर्स, अँड फोर्स इज इक्वल टू mg, आणि ते दिलेलं आहे आपल्याला 750, दॅट इज इक्वल टू m. आणि g ची व्हॅल्यू काय आहे, gme/re². g इज इक्वल टू gm/r². हा फॉर्म्युला आपण मागच्या पेजवर बघितला. g ची व्हॅल्यू आपण कशी काढतो, gm/r². आणि इथे आपण अर्थची काढतोय म्हणून हा m आपण e ने दर्शवणार, आणि हा r म्हणजे रेडियस ऑफ दी अर्थ. अंडरस्टँड. आणि इथून आपल्याला m ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. m इज इक्वल टू हा जो re² आहे हा इकडे याला मल्टिप्लाय करेल, म्हणून हा झाला 750 re² डिवायडेड बाय gme. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. कळायला इथपर्यंत. त्याच्यानंतर वेट ऑन मून. आता आपण काढूया मूनवरती त्या माणसाचं वजन किती असेल. तर मूनचं सुद्धा आपण वेट म्हणजे mg. सो mgचा फॉर्म्युला आपण तिथे टाकला, gmm. फक्त मूनचं आहे म्हणून आपल्याला इथे mm आणि इथे rm वापरावं लागेल, rm². नाव ह्या mची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केली. सो ह्या फॉर्म्युल्यामध्ये mची व्हॅल्यू काय टाकली आहे, 750 re² डिवायडेड बाय gme इंटू दिस gmm/rm², दॅट इज इक्वल टू 750 re²/rm into mm/rm me. Now this is equal to 750 into 3.7. म्हणजे ती जी व्हॅल्यू आहे, तो जो रेशो आहे re/rmचा, ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली आणि त्याच्यावरून आपल्याला हे आन्सर मिळालं आहे की द वेट ऑन द मून इज नियरली 126.8 न्यूटन.
आपल्याला काय प्रश्न विचारला आहे की हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून. तर मून म्हणजे चंद्रावरील त्याचं वजन किती आहे, तर ते आपण फाइंड आउट केलं आहे 126.8 न्यूटन. कळालं. आणि वजन जे असतं हे आपल्या पृथ्वीच्या वजनाच्या 1/6 पट असतं चंद्रावरती. वी कॅन राईट द वेट ऑन मून ॲज mgm. gm is the acceleration due to gravity on the moon and thus gm is 1/6 of the g on the earth. Gravitational waves. Waves are created on the surface of the water when we drop a stone into it. जेव्हा आपण एखादा दगड पाण्यावर टाकतो, म्हणजे एखाद्या तलावामध्ये किंवा नदीवर जेव्हा आपण सरफेसवरती पाण्याच्या पृष्ठभागावर एखादा दगड टाकतो त्यावेळेस काय होतं, अशा वेव्स गोल 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 असे पाण्याचे तरंग आपल्याला दिसतात. सिमिलरली यू मस्ट हॅव सीन द वेव्स जनरेटेड ऑन अ स्ट्रिंग वेन बोथ इट्स एंड आर हेल्ड इन हँड अँड इज शेकन. ज्यावेळेस दोन्ही बाजूला आपण दोरी खेचतो आणि हलवतो तेव्हा त्या दोरीमध्ये पण आपल्याला तरंग दिसतात. ठीक आहे. लाईट इज ऑल्सो टाईप ऑफ वेव कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. तर प्रकाशसुद्धा एक प्रकारचा तरंग आहे, त्याला आपण विद्युत चुंबकीय तरंग असं म्हणतो. लाईट इज अ टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. अजून लाईटीशिवाय गॅमा रेज, क्ष किरणं, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, अतिनील किरणे, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्ज म्हणजे अतिसूक्ष्म किरणं, रेडिओचे जे तरंग आहेत हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमध्ये येतात. त्याचे हे टाईप्स आहेत. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स एमिट दीज वेव्ज. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स म्हणजे खगोलीय जे पदार्थ आहेत, खगोलीय ज्या वस्तू आहेत हे जे तरंग आहेत हे उत्सर्जित करतात. काय करतात, हे तरंग उत्सर्जित करतात. अँड वी रिसीव देम यूजिंग आवर इन्स्ट्रुमेंट. आणि आपण आपल्या इन्स्ट्रुमेंटद्वारे आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याद्वारे त्यांना काय करतो, रिसीव करतो, कॅच करतो. ऑल आवर नॉलेज अबाउट द युनिवर्स हॅज बीन ऑप्टेन थ्रू दीज वेव्ज. आपल्याला युनिवर्सबद्दल, विश्वाबद्दल हे जी सगळी माहिती मिळाली आहे ही या वेव्जमुळेच मिळाली आहे. तरंगामुळे आपल्याला तिथली माहिती सगळी मिळाली आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज म्हणजे गुरुत्वीय त्वरण. आपण हे प्रकाश, एक्सरेज वगैरे, लाईट वगैरे हे बघितले, पण ग्रॅव्हिटेशनल वेव्ज जे आहेत हे डिफरंट टाईप, त्यापेक्षा वेगळे टाईपचे वेव्ज आहेत. दे हॅव बीन कॉल्ड द वेव्ज ऑन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. त्यांना अवकाश काळावरील लहरी असं दुसरं नाव पण आहे. त्यांना अवकाश काळावरील लहरी असंही म्हटलं जातं. आईन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1916. 1916ला आईन्स्टाईनने फक्त असं भाकीत केलं होतं की अशा टाईपचे वेव्ज आहेत म्हणून. दीज वेव्ज आर व्हेरी वीक. हे खूप क्षीण असतात आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. आणि त्यांना डिटेक्ट करणं, त्यांना शोधणं हे काम खूप कठीण काम असतं. सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स टू डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्ज एमिटेड बाय ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. सायंटिस्ट जे आहेत ह्या ज्या वेव्ज उत्सर्जित होत आहेत बॉडीजकडनं त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी काय करतात, भरपूर सारे त्यांनी इन्स्ट्रुमेंट्स हे केले आहेत, इन्स्ट्रुमेंटचा शोध लावला आहे. त्याच्यातला एक लिगो म्हणून आहे ज्याचं फुल फॉर्म आहे लेझर इन्फ्रोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी इज द प्रॉमिनंट. त्यांच्यातला हा एक इन्स्ट्रुमेंट एक प्रॉमिनंट आहे. एक्झॅक्टली आफ्टर 100 years ऑफ देअर प्रेडिक्शन. म्हणजे 1916ला फक्त आईन्स्टाईननी भाकीत केलं होतं की असे असे वेव्ज आहेत, पण 2016 म्हणजे आता सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांनी हे वेव्ज शोधून काढले. सायंटिस्ट डिटेक्टेड दीज वेव्ज कमिंग फ्रॉम ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. तर खगोलीय स्रोतापासून येणारे हे जे तरंग आहेत हे यांचा शोध आता 2016मध्ये शास्त्रज्ञांनी लावला. त्याच्यामध्ये इंडियन सायंटिस्टचा मोलाचा वाटा आहे. इंडियन सायंटिस्ट हॅव कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन दिस डिस्कवरी अँड दिस डिस्कवरी हॅज ओपन अ न्यू पाथ टू ऑप्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स. आणि अजून आपल्याला विश्वातील अधिक माहिती घेण्यासाठी याचा भरपूर प्रमाणात आपल्याला उपयोग होईल. त्याच्यानंतर आपण बघूया फ्री फॉल म्हणजे काय. आता टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इट इन युअर हँड. एक लहान दगड घ्या आणि त्याला तुमच्या हातात पकडा. विच फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द स्टोन.
जो तुमच्या हातात दगड आहे त्याच्यावर कोणकोणते बल प्रयुक्त केलेले असते. नाव रिलीज द स्टोन. आता तो जो स्टोन आहे तो खाली टाका. सो व्हॉट डू यू ऑब्झर्व, तुम्हाला काय दिसेल, व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज्ड इट. तुम्ही ज्या वेळेस तो दगड खाली टाकाल तेव्हा त्याच्यावरती कोणते फोर्सेस ॲक्ट करत असतील, कोणते बल प्रयुक्त होत असेल. तर ह्या सगळ्यांची उत्तरे आपण आता बघूया. We know that the force of the gravity due to the earth act on each and every object. आपल्याला माहीत आहे की पृथ्वी जी आहे, पृथ्वीचे गुरुत्वीय बल वस्तूच्या सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते. सगळ्या वस्तू, पृथ्वीवरील जेवढ्या वस्तू आहेत त्याच्यावर गुरुत्वीय बल हे प्रयुक्त होत असते. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होत असते. ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. वेन वी वेअर होल्डिंग द स्टोन इन आवर हँड, ज्यावेळेस आपण तो दगड आपल्या हातात पकडतो त्यावेळेस द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग दिस फोर्स. त्यावेळेससुद्धा पृथ्वीचं बल प्रयुक्त आहे त्या दगडावर. कळालं, ते संपुष्टात आलेलं नाही आहे. ज्यावेळेस जरी आपण दगड पकडला आहे त्यावेळेससुद्धा पृथ्वी त्याला आपल्याकडे खेचते आहे. बट इट वॉज बॅलन्स बाय फोर्स दॅट वी वेअर अप्लाइंग ऑन इट इन ऑपोजिट डायरेक्शन. पण आपण हाताने दिलेल्या बलामुळे ते जे बल आहे याच्यामध्ये बॅलन्स घडते आणि तो जो दगड आहे तो आपल्या हातात स्थिर राहतो. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन ॲट रेस्ट. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम आवर हँड. आणि जसा आपण तो दगड खाली सोडतो त्या दगडावर मग फक्त कोणता फोर्स असणार, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण जो फोर्स दिलेला आहे तो आपण काढून घेतला, आपण तो दगड खाली टाकला, मग आता त्या दगडावर फक्त कोणते बल प्रयुक्त असणार, फक्त ग्रॅव्हिटेशनल बल, गुरुत्वीय बल. The only force that act on it is the gravitational force of the earth and stone fall down under its influence. आणि त्याच्या प्रभावामुळे तो दगड काय होतो, खाली पडतो. Whenever an object move under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. आपण एखादा ऑब्जेक्ट हा मुक्त पतनात आहे असं केव्हा म्हणतो, की त्या पदार्थावर ज्यावेळेस फक्त गुरुत्वीय बलाचाच प्रभाव असतो आणि गुरुत्वीय बलामुळे फक्त त्याची गती होत असते त्यावेळेस आपण तो पदार्थ मुक्त पतनात आहे असं म्हणतो. म्हणजे त्याच्यावर बाकी कोणताही फोर्स कार्य करत नसतो, बाकी कोणत्याही बल प्रयुक्त होत नसतं. फक्त कोणतं बल प्रयुक्त होत असतं, ग्रॅव्हिटीचं, गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असतं आणि त्यावेळेस त्याची जी गती होते त्याला आपण म्हणतो फॉलिंग फ्रीली. अंडरस्टँड. थस द रिलीज स्टोन इज इन अ फ्री फॉल. तेव्हा आपण असं म्हणू की तो दगड मुक्त पतनात आहे. In free fall, the initial velocity of the object is 0 and goes on increasing due to the acceleration due to gravity of the earth. सुरुवातीला ज्यावेळेस तो पदार्थ मुक्त पतनात असतो त्यावेळेस त्याची इनिशियल वेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा जो वेग असतो हा 0 असतो आणि जसजशी त्या वस्तूची गती वाढत जाते तशी तशी वेलॉसिटी, वेग वाढत जातो, कारण त्याच्यामध्ये ॲक्सिलरेशन ड्यू टू त्याच्या ग्रॅव्हिटीमध्ये त्वरणामुळे त्याचा वेग जो आहे तो वाढत जातो. ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड बायोन फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. आता ज्यावेळेस वस्तू आपण खाली टाकली, तो दगड जर आपण खाली टाकला तर असंही म्हणता येईल की पृथ्वीवर फक्त त्या दगडावर फक्त गुरुत्वीय बलच कार्यरत आहे, तर त्याच्यावरती हवेचं बलसुद्धा प्रयुक्त होत असतं आणि त्यावेळेस मग आपण म्हणणार नाही की तो मुक्त पतनात आहे. म्हणजे जर आपल्याला मुक्त पतन करायचं आहे, एखाद्या वस्तू मुक्त पतनात आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला तिथे हवासुद्धा नको आहे. म्हणून आपल्याला थस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. म्हणजे मुक्त पतन हे नेहमी कशात होतं, निर्वातात, हवाही नको, फक्त तिथे गुरुत्वीय बलाचंच आपल्याला काय पाहिजे आहे, इफेक्ट, गुरुत्वीय बलाचंच त्याच्यावरती फक्त जर इफेक्ट असेल तरच आपण ती वस्तू मुक्त पतनात आहे असं म्हणतो. फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द वेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड टाईम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. जर आपल्याला एखादी वस्तू मुक्त पतनात आहे आणि तिची वेलॉसिटी काढायची आहे आणि तिला किती टाईम लागतो
तो टाईम काढायचा आहे तर आपण न्यूटन्सच्या इक्वेशन्सद्वारे ते काढू शकतो. इथे न्यूटन्सच्या इक्वेशन्समध्ये त्या व्हॅल्यू यूची आणि जीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे आणि त्याच्यावरून जे इक्वेशन्स आहेत ते त्यांनी असे मांडले आहेत. व्ही इज इक्वल टू जी टी, एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर अँड व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GS. So moon and the artificial satellites are moving only under the influence of the gravitational field of the earth. कळतंय? चंद्र आणि आपण जे कृत्रिम उपग्रह सोडतोय आकाशात हे फक्त गुरुत्वीय बलाच्याच प्रभावाने पृथ्वीभोवती फिरत आहेत. तिथे त्यांच्यावर दुसरा कोणताही फोर्स ॲक्ट होत नाही आहे, दुसरं कोणतंही बल त्याच्यावर प्रयुक्त होत नाही आहे. म्हणून मुक्त पतनाचे आपण हे उदाहरणं देऊ शकतो. द मून रिव्हॉल्युशन अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स रिव्हॉल्युशन्स आर द examples of gravitational examples of free falling. Understand? Do you know the value of G is the same for all objects at a given place on the earth? G ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे गुरुत्वीय त्वरणाची जी व्हॅल्यू आहे ती एखाद्या ऑब्जेक्ट्सची एखाद्या पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सारखीच असते. सगळ्या ऑब्जेक्ट्सची व्हॅल्यू आहे जीची ती सगळ्या ऑब्जेक्ट्ससाठी सारखीच असते. म्हणजे पृथ्वीवर आपण एखादं ठिकाण घेतलं आणि तिथे कोणत्याही ऑब्जेक्ट्सचे जर आपण गुरुत्वीय त्वरण किती आहे त्या ऑब्जेक्ट्ससाठी वेगवेगळे जरी ऑब्जेक्ट्स असतील पण स्थान तिथे एकच असेल तर तिथे ते गुरुत्वीय त्वरण एकच असते, सारखेच असते सगळ्या ऑब्जेक्ट्ससाठी. तर ॲनी टू ऑब्जेक्ट्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर मासेस, मग ते जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचे जर वस्तुमान वेगळे असतील किंवा त्यांच्या आणखीन कोणत्या डिफरंट प्रॉपर्टीज जरी असतील तरी त्यांच्यासाठी जी जो आहे गुरुत्वीय त्वरण जे असतं हे सारखंच असतं, सेम आहे. वेन ड्रॉप फ्रॉम द सेम हाईट, आणि ज्या वेळेस दोन वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू वेन ड्रॉप खाली टाकतो, खाली आपण जेव्हा त्यांना टाकतो फ्रॉम द सेम हाईट, एका उंचीवरून एक समान उंचीवरून जेव्हा आपण ते दोन्ही वस्तू खाली टाकतो अँड फॉलिंग फ्रीली विल रीच द अर्थ ॲट सेम टाईम. म्हणजे आता समजा तुम्ही एखाद्या उंचीवरून दोन वजनदार वस्तू, दोघांचे वजन वेगळे आहेत, ते जर तुम्ही त्या बिल्डिंगवरून जर खाली टाकले तर ते दोन्ही वस्तू एकाच टायमामध्ये खाली पडतात. आपण सुद्धा असा एखादा प्रयोग केलेलाच असणार. गॅलिलिओ इज सेड टू हॅव परफॉर्म अन एक्सपेरिमेंट अराउंड 1590 इन द इटालियन सिटी ऑफ पिसा. तोच एक्सपेरिमेंट गॅलिलिओने 1590 साली इटालियन सिटीमध्ये केला. ही ड्रॉप 2 स्पियर्स ऑफ डिफरंट मासेस फ्रॉम द लीनिंग टॉवर ऑफ पिसा टू डिमॉन्स्ट्रेट दॅट बोथ स्पियर्स रीच द ग्राउंड ॲट द सेम टाईम. त्यांनी काय केले, 2 गोल घेतले, सारख्याच वस्तुमानाचे 2 गोल घेतले आणि जे झुकता मनोरा आहे तिथून त्यांनी ते 2 गोल एकाच वेळेस दोन्ही गोल त्यांनी खाली जमिनीवर टाकले. तर त्याला असं आढळून आलं की ते दोन्ही गोल जे आहे त्यांचं वस्तुमान हे वेगळं असूनसुद्धा एकाच टायमाला ते खाली जमिनीवर पडले. पण पुढे वेन वी ड्रॉप अ फेदर अँड अ हेवी स्टोन, when we drop a feather and a heavy stone at the same time from a height, they do not reach the earth at the same time. आता तुम्ही जर बघितलं की एक वजनदार तुम्ही दगड घेतला आहे आणि एक पीस आहे, दोन्ही एकाच वेळेस उंचीवरून खाली टाकल्या जमिनीवर, तर दोन्ही एकाच वेळेला जमिनीवर पडतील का? तर याचं उत्तर आहे नाही. का? कारण की वस्तूचं जे वस्तुमान आहे, इथे आपण वरती बघितलं की वस्तूचं वस्तुमान जरी वेगवेगळे असेल तरी ते एकाच वेळेस खाली पडतात. पण इथे त्याला अपवाद का आहे? द फेदर एक्सपिरियन्स अ बायोंड फोर्स अँड अ फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अँड देअरफॉर फ्लोट्स अँड रिचेस द ग्राउंड स्लोली लॅटर दॅन द हेवी स्टोन. म्हणजे पहिले कोण पडेल? हेवी स्टोन पडणार. पण जो फेदर आहे त्याचं वस्तुमान हे कमी आहे आणि त्याचं वस्तुमान हे कोणापेक्षा कमी आहे? तर त्याच्यावर जो एअरचा फोर्स आहे, त्याच्यावर जे हवेचं बल लागेल, त्या हवेच्या बलापेक्षा पिसाचं जे वजन असतं हे कमी असल्यामुळे त्या बलामुळे हा तरंगत हवेतनं खाली येईल. पण दगडाचं जे वजन आहे हे हवेच्या बलापुढे जास्त आहे, म्हणून दगडाच्या गतीवर त्याचा परिणाम होणार नाही आणि दगड पटकन खाली पडेल आणि पीस लवकर खाली येणार नाही बिकॉज ऑफ देअर मास. The buoyant and frictional forces on the stone are much less than the weight of the stone and does not affect the speed of the stone much. Recently, scientists performed this experiment in vacuum
पण सायंटिस्टनी हाच एक्सपेरिमेंट व्हॅक्यूममध्ये म्हणजे निर्वातात करून बघितला. तर निर्वातामध्ये हवा नसते, म्हणजे हवेचा दाब दोघांवरही नसणार, म्हणजे पीस जे आहे त्याच्यावर सुद्धा नसणार. आणि म्हणून निर्वातामध्ये काय झालं, जेव्हा दोन्ही उंचावरून खाली टाकले तेव्हा ते एकाच वेळेस खाली आले. कळालं? इथे तुम्हाला 1-2 एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत सॉल्व करून, जे न्यूटन्सचे इक्वेशन्स आहेत त्याच्यावरून ते सॉल्व केलेले आहेत. सबस्टिट्यूट करायचे आहेत व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय. वी हॅव स्टडीड पोटॅन्शियल एनर्जी इन लास्ट स्टँडर्ड. पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा, जे आपण मागच्या इयत्तेत शिकलो. The energy stored in an object because of its position or state is called potential energy. पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय की पदार्थामध्ये त्याच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा त्याच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे जी एनर्जी त्याच्यामध्ये एकवटलेली असते, एनर्जी म्हणजे ऊर्जा जी त्याच्यामध्ये सामावलेली असते, तिला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. जी त्याच्यामध्ये सामावलेली आहे तिला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीज ॲज वी गो टू ग्रेटर हाईट फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ. ते सांगितलं आहे की पृथ्वीपासून जसजसं आपण उंच जाऊ तसतशी ही एनर्जी वाढत जाते. वी हॅड अज्युम दॅट द पोटॅन्शियल एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट ऑफ मास m ॲट हाईट h. जर एखाद्या वस्तूचं वस्तुमान m आहे, उंची h आहे, तर पोटॅन्शियल एनर्जी जी आहे ती mgh असं आपण मानतो आणि ती ग्राउंडला किती असते, 0 असते. When h is small compared to the radius of the earth, we can assume g to be constant and can use above formula mgh. म्हणजे स्थितीज ऊर्जेचं हे सूत्र तुम्ही कधी वापरू शकतात, जेव्हा जी हाईट आहे, वस्तूची जी उंची आहे ही जरी रेडियसपेक्षा, पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा कमी असेल तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकतात. पण जर हाईट जास्त असेल, बट फॉर लार्ज व्हॅल्यू ऑफ एच, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज्ड, जसजशी उंची वाढते तसतशी व्हॅल्यू जी आहे, गुरुत्वीय त्वरण काय होतं, कमी होतं. बिकॉज हाईट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू जी, किंवा गुरुत्वीय त्वरण जे आहे हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे हाईटला. त्यामुळे जशी उंची वाढते तशी जीची व्हॅल्यू आहे ही डिक्रीज्ड होते आहे. फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फिनाईट डिस्टन्स, आणि जर आपण एखादा ऑब्जेक्ट जर अनंत अंतरावर गेला आहे, म्हणजे जे अंतर आपण मोजू शकत नाही, पृथ्वीपासून अनंत अंतरावर गेला, तर व्हॅल्यू ऑफ जी इज 0. तिथे जीची व्हॅल्यू काय होणार, 0. कारण हाईट एवढी वाढली आहे तर तिथे इन्फ्लुअन्स जो आहे, गुरुत्वीय बलाचा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, तो होईल का, तर नाही. आणि म्हणून गुरुत्वीय त्वरण हे 0 राहील. अँड अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. अर्थचं गुरुत्वीय बल त्या वस्तूवर काही परिणाम करू शकणार नाही. सो इट इज मोर ॲप्रोप्रिएट टू ॲज्युम द व्हॅल्यू ऑफ पोटॅन्शियल एनर्जी टू बी 0 देअर. आणि त्या ठिकाणी पोटॅन्शियल एनर्जी आपण काय करणार, 0 आहे असं गृहीत धरणार. थस फॉर स्मॉलर डिस्टन्सेस, दॅट इज हाईट म्हणजे डिस्टन्स कमी असेल, पोटॅन्शियल एनर्जी इज लेस दॅन 0, त्यालाच आपण जर 0पेक्षा जर कमी असेल, आता इथेच ती सरफेसवरती 0 असते, पण जर अजून रेडियस पेक्षा, पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा अजून जर हाईट कमी असेल तर आपण तिला निगेटिव्ह आहे असं म्हणतो. 0पेक्षा कमी म्हणून निगेटिव्ह. म्हणून स्थितीज ऊर्जा ही नेहमी निगेटिव्हमध्ये इंडिकेट केली जाते. वेन अन ऑब्जेक्ट जिची हाईट आहे h फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, पोटॅन्शियल एनर्जी आपण कसा फॉर्म्युला आहे पोटॅन्शियल एनर्जीचा, हा -gm अपॉन r प्लस h, वेअर g इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m इज द मास ऑफ द अर्थ, स्मॉल m इज द मास ऑफ एन ऑब्जेक्ट, r इज द रेडियस ऑफ द अर्थ अँड h इज द हाईट. ओके. व्हॉट इज एस्केप वेलॉसिटी, मुक्ती वेग म्हणजे काय. आय थिंक दिस इज लास्ट टॉपिक ऑफ द लेसन. नाउ एस्केप वेलॉसिटी, वी हॅव सीन दॅट देन वेन अ बॉल इज थ्रोन अपवर्ड, जेव्हा आपण एखादा बॉल वरती फेकतो, अपवर्ड डायरेक्शनला वरती, इट्स वेलॉसिटी डिक्रीजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ. म्हणजे त्याचा हळूहळू वेग कमी होतो की नाही, कारण का, कारण की पृथ्वी त्याला स्वतःकडे आकर्षित करते गुरुत्वीय बलाद्वारे.
आणि त्यामुळे तो बॉल जरी आपण स्पीडने फेकला तर हळूहळू त्याचा वेग कमी होतो आणि तो नंतर काय होतो, खाली येतो, जमिनीवर पडतो. द वेलॉसिटी बिकम झिरो आफ्टर रिचिंग सर्टन हाईट अँड आफ्टर दॅट द स्टोन स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. काही कालावधीनंतर तो एका ठिकाणी जातो आणि तिथून तो काय करतो, खाली येतो. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल वेलॉसिटी. हे पण एक आहे की आपण त्याला किती वेग लावला आहे सुरुवातीला, त्याच्यावर त्याची उंची डिपेंड आहे की तो किती उंच जाईल. जेवढा आपण त्याला वेग देणार, जेवढा आपण जोराने बॉल टाकणार, तेवढा तो बॉल उंच दिशेने फेकला जाईल. मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, कोणतं आहे न्यूटन्सचं थर्ड इक्वेशन? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s, वेअर व्ही इज द फायनल वेलॉसिटी. ज्यावेळेस तो बॉल उंच जाईल आणि तिथून पुन्हा खाली येईल त्यावेळेस त्याची फायनल वेलॉसिटी काय असणार? 0. आणि ॲक्सिलरेशन काय असणार? निगेटिव्हमध्ये. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू उंच फेकतो, खालून वर दिशेने फेकतो, त्यावेळेस त्याचं ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वीय त्वरण हे मायनस निगेटिव्हमध्ये घ्यायचं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि देअरफॉर 0 आपण त्या सगळ्या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला इथे यू स्क्वेअर प्लस 2 minus g into s and maximum height of the ball that is s, किती हाईटवर तो गेला हे काढायचं आहे. तर काय येणार सूत्र? मायनस यू स्क्वेअर अपॉन 2g. म्हणून ह्या सगळे जे न्यूटन्सचे इक्वेशन्स आहेत, हे नंतर हे लॉज आहेत, याचे फॉर्म्युले, हे सगळे एका कागदावर लिहून नेहमी ते वाचत राहिले तर ते आपल्याला पटकन लक्षात येणार की कोणत्या गणितामध्ये आपल्याला कोणतं इक्वेशन वापरता येईल आणि व्हॅल्यू काढता येईल. हे रोज रोज आपण जेव्हा ते बघत राहू, म्हणून एखाद्या कागदावरती हे इक्वेशन्स लिहून ठेवायचे आणि नेहमी येता जाता आपल्यासमोर तो कागद ठेवायचा. येता जाता वाचत राहिलं की आपल्याला डेफिनेटली ते आठवतं आणि आपल्याला पटकन एक्झाम्पल सॉल्व करता येतं. त्याच्यानंतर thus higher the initial velocity u, larger is the height reached by the ball. आपण जर तिला जास्त वेलॉसिटी दिली, इनिशियल वेलॉसिटी म्हणजे आपण जेव्हा फेकताना त्याची वेलॉसिटी जोराने फेकला तर ती जास्त हाईटवर जाईल तो बॉल. द रिझन फॉर दिस इज दॅट हायर द इनिशियल वेलॉसिटी बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. म्हणजे आपण जर त्याला जास्त वेगाने फेकतोय म्हणजे त्याच्याकडे जे बल आहे ते बल त्या ग्रॅव्हिटीला, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला काय करेल? अपोज करेल. आणि म्हणून तो बॉल जो आहे तो पटकन खाली पडणार नाही. तो त्या बलाला जोपर्यंत अपोज करत राहील तोपर्यंत तो बॉल वर वर जाणार. म्हणजे जसजसा आपण त्याला जास्तीत जास्त वेलॉसिटी दिली असेल, जास्तीत जास्त बल लावून त्याला उंचावर फेकलं तसतसा बॉल काय जाईल? वर जाईल. अँड लार्जर विल बी द हाईट टू विच इट कॅन रीच. आणि खूप अशा उंच अंतरावर जाईल. वी हॅव सीन अबाव दॅट व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग ॲज वी गो हायर अबाव द सरफेस ऑफ द अर्थ. आपण हे पण बघितलं आहे की ज्यावेळेस खूप उंच हाईट असेल त्यावेळेस जीची जी व्हॅल्यू आहे ती काय होते? डिक्रीज्ड होत जाते. कारण तिथे गुरुत्वीय बलाचा जो इफेक्ट आहे तो कमी होत जातो आणि म्हणून गुरुत्वीय त्वरण पण काय होत जाते? कमी होत जाते. थस द फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड्स डिक्रीजेस ॲज द बॉल गोज अप. आणि म्हणून जसजसा तो बॉल वर जाईल तर पृथ्वीचं त्याच्यावरचं जे बल आहे हे पण कमी कमी होत जाईल आणि अगदी शेवटी बॉल जो आहे तो बॉलवर जे गुरुत्वीय बल आहे त्याचं प्रमाण इतकं कमी होईल की बॉल एकदम वरती उंचावर जाईल आणि एका पर्टिक्युलर हाईटवर बॉलवरती कोणतीही गुरुत्वीय बलाचा इफेक्ट राहणार नाही. आणि त्यामुळे काय होईल? बॉल इज एबल टू ओव्हरकम द डाऊनवर्ड पुल बाय अर्थ अँड कॅन एस्केप द अर्थ फॉर एव्हर अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ. म्हणजे अगदी इतका उंचावर गेला, अनंत अंतरावर गेल्यानंतर त्याच्यावरती गुरुत्वीय बलाचा इफेक्ट राहणार नाही आणि म्हणून बॉल खाली पडू शकत नाही. तो तिथेच तरंगत राहील अवकाशामध्येच. कळतंय? आणि ती वेलॉसिटी जी आहे जिला आपण ज्या वेलॉसिटीनी आपण पदार्थाला गुरुत्वीय बलापासून त्याची सुटका करतो त्या वेलॉसिटीला एस्केप वेलॉसिटी म्हणजे मुक्ती वेग असं म्हणतात. कळालं? वी कॅन डिटरमाइन इट्स व्हॅल्यू बाय यूजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे मुक्ती वेगासाठी आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशनचं इक्वेशन वापरून आपण काढू शकतो वेग. An object going vertically upward from surface of the earth having an initial velocity equal to escape the gravitational force of the earth. तर इनिशियल वेलॉसिटी म्हणजेच एस्केप वेलॉसिटी. जेवढी इनिशियल वेलॉसिटी आपण घेऊ
जोपर्यंत ती गुरुत्वीय बलाला काय करते, गुरुत्वीय बलाचा इफेक्ट जोपर्यंत होत नाही तो तेवढा जो वेग आपण त्याच्यावर देणार तोच म्हणजेच काय, एस्केप वेलॉसिटी. द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी बिंग इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. एफ जो असतो तो कोणाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल, रेडियस स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, म्हणजे त्याचं त्या वस्तूपासूनचं जे अंतर आहे ते अंतर जर वाढत गेलं तर फोर्स कसा होतो, कमी होत जातो आणि तो नंतर काय होईल, काही कालावधीने 0 होतो. केव्हा, इन्फिनाइट डिस्टन्सवर. दिस मीन्स दॅट फॉर द ऑब्जेक्ट टू बी फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ इट हॅज टू रीच इन्फिनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. दॅट इज द ऑब्जेक्ट विल कम टू रेस्ट ॲट इन्फिनाइट डिस्टन्स अँड विल स्टे देअर. म्हणजे काही एकदम अनंत अंतरावर गेल्यानंतर त्या वस्तूवर पृथ्वीचं गुरुत्वीय बल प्रयुक्त होऊ शकत नाही. पृथ्वीचा तेवढा इफेक्ट त्या याच्यावर ऑब्जेक्टवर, पदार्थावर किंवा वस्तूवर राहणार नाही आणि तो ऑब्जेक्ट तिथे स्थिर राहील. अँड स्टे देअर. अंडरस्टँड. फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, म्हणजे एखाद्या वस्तूचं वस्तुमान जर एम असेल तर कायनेटिक एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी सरफेस ऑफ अर्थ, जर तो ऑब्जेक्ट सरफेसवर असेल, अर्थच्या पृष्ठभागावर असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी आपण ह्या सूत्राद्वारे काढतो, पोटॅन्शियल एनर्जी आपण ह्या सूत्राद्वारे काढतो आणि टोटल एनर्जी दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी हे सूत्र वापरू काढता येतं. पण ज्यावेळेस तो इन्फिनाइट डिस्टन्सवर आहे, ज्याचं मास वस्तुमान एम आहे, तेव्हा कायनेटिक एनर्जी त्या पदार्थाची 0 असते, पोटॅन्शियल एनर्जी अल्सो 0, जी एम एम अपॉन इन्फिनिटी, बिकॉज डिस्टन्स आपल्याला माहिती नाही आहे, इन्फिनिटीमध्ये आपण म्हणजे अनंत अंतरावर आहे, मग त्याला आपण 0 असं हे करतो आणि म्हणून टोटल एनर्जी पण काय येते, 0. नाव फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी E1 इज इक्वल टू E2. म्हणजे सरफेसवरची जी एनर्जी आहे दॅट इज इक्वल टू इन्फिनाइट डिस्टन्सवरची जी एनर्जी आहे ती ऊर्जा. सो हाफ mv² इज मायनस GMM, म्हणजे हाफ mv² इज इक्वल टू GMM दॅट इज 0. सो E1 इज इक्वल टू E2. सो हाफ mv² मायनस GMM इज इक्वल टू 0 आणि याच्यावरून त्यांनी इथे GM अपॉन R म्हणजे जीची व्हॅल्यू, GMची व्हॅल्यू जीच्या फॉर्म्युल्यावरून टाकली आहे की G इज इक्वल टू GM अपॉन R² आणि म्हणून GM इज इक्वल टू आय थिंक 2GR² ही व्हॅल्यू टाकून इथे त्यांना हा फॉर्म्युला मिळाला आहे E1 इज इक्वल टू √2GR आणि त्याच्यावरून E1 त्यांनी काढलं आहे 11.2 km/s. So spacecraft which are sent to the moon or other planets have to have their initial velocity larger than escape velocity so that they can overcome earth gravitational attraction and can travel to these object. म्हणजे जे आपण स्पेसक्राफ्ट सोडतो त्यावेळेस त्यांना इतका वेग लावला जातो की त्याच्यावर गुरुत्वीय बल काहीच कार्य करू शकत नाही आणि म्हणून ते गुरुत्वीय बलाच्या अगदी पुढे जातात आणि तिथे अवकाशामध्ये ते यान फिरतात. जर त्याच्यावरती जर ते इफेक्ट करत असतं तर ते हळूहळू काय येणार, खाली येणार, पण ते एवढ्या वेगाने त्याला उंचावरती सोडलं जातं, एवढं फोर्स त्याच्यावरती लावलं जातं की ते पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या कक्षेच्या बाहेर जातं आणि नंतर मग पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्याच्यावर कार्य करू शकत नाही. ठीक आहे. तर इथे आपला हा लेसन संपला आहे. हा लेसन नेहमी एकदा दोनदा तुम्ही वाचा, त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर करा, एकदा दोनदा सुरुवातीपासून व्यवस्थित वाचले, नंतर त्याचे फॉर्म्युले तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा, येता जाता ते फॉर्म्युले बाय हार्ट करा. खूप इझी आहे. जर नेहमी आपण कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस केली तर ती नक्कीच येते. सो बाय स्टुडंट्स. ओके.